आजकाल एका वाक्याचा खूप गैरवापर होतोय की माझ्या नशिबात असेल तर ते मला मिळेलच. पण तुमच्या नशिबात आलेली व्यक्ती किंवा वस्तू टिकवण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतायत? समजा तुम्हाला एखादा तुमच्या मनाप्रमाणे जॉब मिळाला आणि 2-4 महिन्यानंतर तुम्ही त्या जॉबला अगदी बसूनच राहिलात, काही कामच केलं नाही, काही कष्टच केलं नाही, काही एफर्टच लावले नाही, तर तो जॉब टिकणार आहे का? त्यावेळेस तुम्हाला असं म्हणून चालणार आहे का की हा जॉब नशिबात असेल तर टिकेल किंवा याच्यापेक्षा बेटर जॉब मला भेटेल म्हणून? कारण गोष्टी कठीण झाल्यानंतर एफर्ट्स सोडून द्यायची जी सवय तुम्हाला पडते, त्या सवयीमुळे कुठलीच चांगली वस्तू तुमच्या आयुष्यात टिकणार नाही. कुठलीही चांगली वस्तू किंवा व्यक्ती आयुष्यात टिकावा यासाठी आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी असते आणि ती व्यक्ती किंवा वस्तू जितकी स्पेशल असेल तितकेच जास्त एफर्ट्स तुम्हाला त्या व्यक्तीला आयुष्यात ठेवण्यासाठी द्यावे लागणार आहे. कारण ते जर सोपं असतं तर जगात सगळ्यांनाच नाही का मिळालं असतं. आजकाल सगळ्यांचा विनिंग माइंडसेट कमी होत चाललाय. मीडिओकर गोष्टींमध्ये सेटल होण्यासाठी लोक हातातली चांगली वस्तू गमवायला लागली. गोष्टी थोड्या जरी कठीण झाल्या किंवा 100% त्यांच्या मनाप्रमाणे नाही झाल्या की कदाचित